पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभरासाठी फॉरेन ट्रिप टाळण्याचं आवाहन केलेलं आहे। ट्रॅव्हल इंडस्ट्रीला या आवाहनाच्या नंतर कितपत नफा किंवा तोटा होऊ शकतो या सगळ्याच्या संदर्भात ट्रॅव्हल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या तुषार साठे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। तर वर्षभरासाठी फॉरेन ट्रिप करणं टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। मात्र परदेशामधला प्रवास हा अनेकांनी प्लॅन केलेला आहे, त्यामुळे या प्लॅनचं नेमकं काय होणार, फॉरेन ट्रिपचा प्लॅन लोक बदलतील असं वाटत नाही असं देखील आता म्हटलं जातंय। त्यामुळे एकूणच ही जी इंडस्ट्री आहे परदेशी प्रवासाची ट्रॅव्हल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री याच्यावरती ह्या सगळ्या आवाहनाचा नेमका काय परिणाम होणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। काय नफा आणि काय पद्धतीने तोटा त्यांना सहन करावा लागतो हे देखील बघणं गरजेचं राहणार आहे। परदेशामध्ये जाण्याचा जो प्लॅन आहे तो लोक अनेक महिन्यांपासून करत असतात, त्यामुळे हे आवाहन महत्त्वाचं आहे। जर का आव्हान करतंय तर हे लगेच इम्पॅक्ट होणं इम्पॉसिबल आहे, कारण त्याचं पहिले रिझन आहेत की खूप लोकांनी प्री प्लॅन्स केलेले आहेत। खूप लोक आपले ऑन गोईंग प्लॅन्स डिसाईड करण्याच्या मार्गावर आहेत आणि इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक हे दोन सेक्टर्स ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये असतात, त्याच्यावर हॉटेल इंडस्ट्री पण डिपेंड असते। तर त्यामुळे जर का इन केस जर का इंटरनॅशनल इंडस्ट्रीमध्ये जरी प्रॉब्लेम झाला, इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सला जरी प्रॉब्लेम झाली तरी अल्टिमेटली त्याचा फायदा इंडियन टुरिझमला होणारच आहे। कारण जो टुरिस्ट ट्रॅव्हल करतो, म्हणजे सपोज एक लग्नानंतर लोक हनीमूनसाठी ट्रॅव्हल करतात, वेकेशन्स आत्ता चालू आहेत तर लोक फॅमिली म्हणून आपल्या मुलाबाळांना घेऊन ट्रॅव्हल्स करायला ट्राय करतायत, सोलो ट्रॅव्हलर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड्स असतात, ग्रुप टूर्स असतात। ह्या एवढ्या मोठ्या टुरिझम इंडस्ट्रीचा फायदा अल्टिमेटली आपल्यालाच होणार आहे जर का इंटरनॅशनल टूर्सवर इम्पॅक्ट आला तरी। पण ट्रॅव्हल्स करण्याचे लोक थांबणार नाही आहेत। अनेक लोकांनी जर का तुम्हाला प्रतिसाद दिला ना तर ह्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो। ट्रॅव्हल इंडस्ट्रीला नुसतं नाही होणार, हॉटेल इंडस्ट्रीला पण होईल। कारण जर का ट्रॅव्हल्सच झालं नाही तर हॉटेल इंडस्ट्री पण कशी चालणार, आणि हॉटेल इंडस्ट्री चालली नाही तर खूप लोकांची एम्प्लॉयमेंट हॉटेल इंडस्ट्रीवर पण डिपेंड आहे। जसं हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आहे, रेस्टॉरंट्स आहेत, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये इन हाऊस डिपार्टमेंट असतात, फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट असतात, सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट्स असतात। तर ह्याचा परिणाम प्रत्येक इंडस्ट्रीला येणारच आहे, भोगावंच लागणार आहे। त्यांचे जे सप्लायर्स असतात त्यांच्यावर पण हा इम्पॅक्ट होईल। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।